आपल्या सगळ्या बांधवांना या निमित्ताने एवढंच सांगेन, कुकुडवाड गटाबद्दल तर मला अजिबात शंकाच वाटत नाही, पण या मान तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं गेल्या 25-30 वर्षांमध्ये जे काही काम केले, या कामाच्या जोरावरती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये नामदार अजितदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही घड्याळ चिन्हाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून एक वेगळा विक्रम आणि एक वेगळा परिवर्तन केल्याशिवाय या भागामध्ये राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगायचं. जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही चर्चा होतात, बरंच काय ऐकायला मिळतंय. या सगळ्याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर फक्त या कुकुडवाड गटातल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघा, त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल. याच्यापेक्षा रणनीती काय असणार आहे कुकुडवाड गटाची? अनिल देसाईला कधी रणनीती आखावीच लागली नाही. या गटाची रणनीती तुम्हाला समोर दिसते. ही माणसं हे माझ्या रणनीतीचे आहे. रणनीती काय आखायची आहे? आज बघताय इलेक्शन अजून सामोरला जायला वेळ आहे अजून, पण मी बघतोय माझ्या गटेवाडीपासून, तर मी गोंदावली गटात एकदा उभा होतो आणि तिथं त्यावेळी गटेवाडी होती, त्यावेळेस पण या गावातले 70% लोक माझ्यावर होते. आज कुठलंही गाव या गटातलं मला अडचणीचं वाटत नाही. हे सगळा गट माझा आहे आणि ह्या गटाचा मी आहे. या लोकांना माहिती आहे, या गटातल्या लोकांना अनिल देसाई जिवंत असला तर या गटातला प्रत्येक माणूस जिवंत असणार आहे, ही भावना. उमेदवार कोण असणार कशाचं? या जिल्हा परिषद कुकुडवाड गटात जिल्हा परिषद गट पुढे कोण येते अजून मला माहित नाही. बरेच लोक काय काय सांगतायत, बघूया पुढे कोण येते. अजून मी काही ठरवलं नाही फायनल उमेदवाराचं, पण जसं पुढे उमेदवार असेल तसं आमच्या या गटातला उमेदवार असेल. पुढे कोण येते बघूया ना, कोण उभं राहते. अजून तर मला काही तसं कोण दिसलेलं नाही पुढे कोण आहे. गोरे कुटुंबातील एखादा सदस्य इथे उभं राहू शकतो अशी चर्चा आहे. नाही, मला काही माहित नाही, कारण कोण राहते याच्यापेक्षा कोणीही राहू द्या आणि सगळे एक म्हणून उभा राहू द्या. अनिल देसाईची तयारी पूर्ण झाली, कारण मला कोण उभं राहते, कुठल्या कुटुंबातला कोणाच्या कुटुंबातला माहीत नाही. देसाई कुटुंबातला इथं कोणतं असेल आणि तो जिंकण्यासाठी असेल. कोण उभं राहते याची मला काही कर्तव्य नाही. तुम्ही सुद्धा जिंकण्यासाठी लढताय, गोरे कुटुंब देखील तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेली 20 वर्ष लोक मला पाडायची भाषा करतात, आता करत नाहीत. त्यामुळे काय मला त्याची काही काळजी वाटत नाही. मी गोंधळात उभा होतो तेव्हा पाडतो नाही गाडतो म्हणत होते, त्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी बाहेर जाऊन मी त्यावेळी गट काढला होता. आता तर माझा घरचा गट 25 वर्षांनी ओपन झालाय आणि आमच्या लोकांनी मला जर पाडायचं ठरवलं, बाहेरच्या कोणी मला पाडायचं ठरवून मी पडत नसतोय. ज्या दिवशी कुकुडवाड गटातली जनता ठरवेल त्यावेळी तेच फक्त मला पाडू शकतात. त्यातलं कोण म्हणते का बघा तुम्ही जरा फिरून की अनिल देसाईला पाडायचं, ते म्हणले तर मी पडू शकतो. असं बाहेरचं कोण म्हणते म्हणून मी पडू शकत नाही. धन्यवाद.